श्री स्वामी समर्थ. तर आज काय होतं, गुरुपुष्य दिवशी बरेच दिवस झाला ऐकून, अजून मी बघितलंच पण नव्हतं, पण ऐकून कळलं आज गुरुपुष्य आहे. मग सकाळी जशी रोजची देवपूजा करते तशी देवपूजा केली, नित्यसेवेचं पुस्तक वाचून झालं. त्याच्यानंतर लागलीच असंच कळलं, आता मागच्या गुरुवारी काय लेपन, पण हल्ली हळदीत तारक मंत्राचं पाणी केलेलं होतं. मग ते तारक मंत्राचं पाणी, गोमूत्र आणि हळद असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इकडं कोळसा फुलवत ठेवला गॅसवर. आता गॅस महाग झाल्यापासून जास्त मी कोळसा करतच नाही. आणि मग हुमरा लेपन आणि दाराला दरवाजा पुसून त्याच्यावर स्वस्तिक काढायचं होतं, ते पण लागलीच करून घेतलं. आमच्या विरेंचं चाललेलंच असते, माझ्याबरोबर तर धावपळ करायची, काहीतरी करायचं. हल्ली जरा गॅस महाग झाला आहे, तोपर्यंत कोळसा वगैरे मस्त सगळे हाऊस करावी वाटते आणि प्रत्येक प्रकारची पूजा करावी वाटते. पण हल्ली परिस्थिती जशी येईल, वारं होईल तशी फिरवावी लागते. तसं मी केलं आणि सगळीकडे करून घेतलं. कारण काय, स्वामी भरपूर अनुभव देतात, आपली अनुभव घेण्याची तयारी लागते. कारण संकट आल्यावरच आपल्याला स्वामींचा अनुभव हे कळतं. स्वामींवर सोपवलेलं आयुष्य कधीच चुकीच्या वाटेवर जात नाही. कारण आपण विचार करतो तेवढंच दिसत, पण स्वामींना पूर्ण प्रवास दिसतो. आपण घाबरतो, थांबतो, प्रश्न विचारतो, कधी इरिटेट पण होतो. म्हणजे का आपण एवढं करतोय तरी आपल्याला का फळ मिळत नाही, असं पण होतं. पण आपण ते सातत्याने प्रयत्न करत राहत नाही ह्या गोष्टीवर. आपल्याला जरा शांततेचं वातावरण भेटलं की, आणि जरा संकट आली की मग हलकं ओरडतो किंवा विचार करत बसतो. पण हे सगळं स्वामी शांतपणे योग्य दिशेनं घेऊन जात असतात. त्यांना आपल्या आयुष्याची आपल्यापेक्षाही जास्त काळजी असते. म्हणूनच उशीर होऊ शकतो, पण चुकीचं कधीच होत नाही. मग तुम्ही करता का हुमरा लेपन, हळद आणि हे? मी पण पूर्वी ह्या गोष्टीपासून थोडीशी लांबच होते. मी म्हणायचे की असं म्हणजे नाही का, काय अंधश्रद्धा करते वगैरे असं लोकांना वाटेल काय, किंवा मग त्यासाठी मी कधी करायचे नाही. पण जसं करायला लागले आणि ह्याच्यात जर सातत्य ठेवत राहिले, त्याच्यातनं अनुभव येत राहिला, तर मग ते केल्याशिवाय मला बरंच वाटायचं म्हणजे बरं वाटत नाही. आणि रोजच्या रोज आता तर सवयच झाल्या. जरी काय नाही झालं ना, तर तेवढ्यातनं वेळात वेळ काढून एक माळ आणि नित्यसेवा, म्हणजे स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका वाचल्याशिवाय असं वाटतं की माझं एखादं कुठलं तरी काम राहिलं आहे. पण त्याच्यातनं म्हणजे जोपर्यंत आपल्याला वेळ आहे ना, तर कर्म करत राहायचं. हे बाकीची तर छोटी कर्म करतच राहतो. जेवण करणे, खायला घालणे, खाणे पिणे, ह्याच्या व्यतिरिक्त पण हे करू शकतो. ह्याच्यातनं जर काय आपल्याला अजून काहीतरी भलं होत राहिलं, तर ही माणसाला एक आशा दिली आहे ना देवाने, आणि ती आशा मनात ठेवत राहायचं, त्यातनं सातत्य ठेवायचं, प्रयत्न करत राहायचे. आणि एवढं करून पण आहेतच स्वामी आपल्याबरोबर, असं सतत विचार करत राहायचं. त्यातून स्वामी मार्ग दाखवतील. आपल्याकडनं जेवढं होतं आहे तेवढं करत राहायचं आत्तापर्यंतच्या अनुभवातनं. आणि जर पाण्यात पडलं तर पोहता येतं, तसं ते हळूहळू छोटं करत राहायचं, विश्वास ठेवत राहायचा. हेच आहे, म्हणजे समोर दिसतंय, कुणीतरी सांगतंय, तर त्याच्यावर थोडा विश्वास पण ठेवला पाहिजे. हेच करत आले आणि हळूहळू मार्ग दिसत राहिले आत्तापर्यंतच्या माझ्या खडतर प्रवासातनं. कारण इतकं म्हणजे तुम्हाला काही शब्दातच सांगून माझं संपणार नाही, एवढं सगळं आयुष्यात भोगलेलं आहे मी. त्यामुळं हे छोटं करत राहायचं. शेवटी आयुष्य आहे ते सहज आणि सोपं नसतंच. पण हे आणि त्याच्याबरोबर असलं आणि आपले प्रयत्न आपल्या स्वतःवर ठेवलेला, म्हणजे आज आपण काय केलं आणि आपल्याला काय करायचं आहे, हल्लीच्या ह्या तरुण पिढीने जर लक्षात ठेवलं ना आणि तसं राहत राहिलं, तर संकट येत नाहीत. एक मार्गी राहिल्यावर कशाला कोण येतं. नक्की कमेंट